वजन कमी करायचं म्हणजे ना काहीतरी बेचव खायचं असं बऱ्याच जणांना वाटतं किंवा तसा तो त्यांचा गैरसमज देखील असतो, पण असं अजिबात नाही आहे. तर मोड आलेल्या मुगापासून मस्त पौष्टिक पोटभरीचा आज आपण इथे नाश्ता करणार आहोत. तर साधारण 1.5 ते 2 वाटी मोड आलेले मूग मी घेतले आहेत. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घेतला. अर्धा चमचा जिरे घातले. यामध्येच मी घालते घरातलं ताजं घट्ट असं 2 चमचे दही. मोड आलेल्या मुगात प्रोटीन्स भरपूर असतात, त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग वारंवार भूक देखील लागत नाही. तर वजन कमी करण्यासाठी हा नाश्ता खूप जास्त फायदेशीर आहे. थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ घातलं. तर बेसन पीठ आपल्याला इथे बाइंडिंगसाठी घालायचं आहे. पुढची तयारी होईपर्यंत हे मिश्रण आपण झाकून ठेवूया. इथे मी भरपूर रंगीत भाज्या घेतल्यात. बारीक चिरलेला कोबी, कांदा, फ्लॉवर, किसलेला गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे भरपूर अशा रंगीत भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. पॅनमध्ये साधारण चमचा 1.5 चमचा खोबरेल तेल घेतलं. यामध्ये तुकडा काजू घातला आणि तुकडा काजू परतल्यानंतर यामध्ये चमचाभर तीळ देखील घातले. हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. तर खोबरेल तेलामुळे ना वजन कमी व्हायला किंवा फॅट लॉस व्हायला खूप जास्त मदत होते. शक्यतो खोबरेल तेलाचा वापर जास्त करा, म्हणजे फॅट लॉस हा लवकर होतो. थोडासा हिंग आणि हळद घालून ह्याला व्यवस्थित परतून घेतलं. आता सगळ्या भाज्या यामध्ये घातल्या. आता यामध्ये गाजर, पालक, ढोबळी मिरची, कोबी, बीट यासारख्या भाज्या घातल्या ना की जीवनसत्वे आणि खजिने देखील मिळतात. या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे पचन सुधारण्यास देखील मदत होते. इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घातला. टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे आपले आप्पे जे आहेत ते सॉगी होत नाहीत. आप्प्यांचं जे मिश्रण आहे त्यामध्ये या भाज्या थंड झाल्यानंतर मगच घालायच्या. भरपूर भाज्या घालून आज आपण हे आप्पे बनवतोय, त्यामुळे हे पौष्टिक तर आहेतच, शिवाय पोटभरीचे देखील आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढाच मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आप्पे ज्या दिवशी मी खाल्ले होते ना, फक्त एका दिवसामध्ये 1 ते 1.5 किलो वजन माझं कमी झालं होतं. चला आता हे आप्पे बनवण्यापूर्वी त्यासाठी लागणारी चटणी देखील आपण करूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, भरपूर असा स्वच्छ धुतलेला पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये घालायचा. ही चटणी देखील खूप जास्त पौष्टिक आहे आणि बराच वेळपर्यंत हिरवी राहते. आता इथे मी 2 चमचे डाळवं किंवा पंढरपुरी डाळ घातली आहे. चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी पिळून घेतला. तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर इथे तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि चटणी वाटण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं. चटणी छान हिरवीगार राहावी म्हणून इथे मी बर्फाचा एक खडा घातला आहे. आता ह्याची चटणी आपण छान अशी बारीक वाटून घेऊया. तर आप्प्यासोबत खाण्यासाठीची मस्त चटपटीत हिरवीगार ओल्या खोबऱ्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे. आता लगेच आप्पे तयार करायला घेऊया. तर आज आपण ही वेट लॉससाठी रेसिपी पाहतोय, त्यामुळे अगदी थोडंसं तेल मी ब्रशनी आप्पे पात्राला लावून घेतलं आणि चमचा बॅटर यामध्ये घालून घेतलं. तर अगदी कमी तेलात आपला हा आजचा नाश्ता तयार होतो. तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर इथे तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. वजन कमी करायचं म्हणजे तेल तूप पूर्णपणे बंद करायचं हा देखील एक गैरसमजच आहे, कारण आपल्या शरीरासाठी गुड फॅटची देखील आवश्यकता असते. तर वरून पुन्हा थोडंसं तेल, अगदी मी थेंबच तेल यामध्ये घातलं, झाकण ठेवलं आणि फक्त 5च मिनिटात आप्पे एका बाजूने अगदी खरपूस असे झालेले आहेत. आप्पे आपण हे पलटून घेऊया. पहा किती मस्त खमंग असे खरपूस झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला झाकण न ठेवता हे आप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर पुन्हा मी अगदी थेंब तेल वापरते. तुम्ही इथे बघू शकता. कमीत कमी तेलाचा जेवढा वापर शक्य आहे तेवढा आपण करायचा आहे. तर पाहायला रंग किती सुरेख आला आहे ना. तर या आप्प्यांमध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या भाज्या देखील घालू शकता, जसे की सिमला मिरची, स्वीटकॉर्न. तसेच तुम्ही यामध्ये काळी मिरी देखील क्रश करून घालू शकता. त्याने देखील वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होते. आता हे आप्पे खाल्ल्यामुळे काय होतं तर रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्यामुळे अचानक भूक लागण्याचे प्रमाण देखील कमी होते. आता हे अधिक हेल्दी बनवण्यासाठी हे आप्पे आपण कमी तेलात बनवले आहेत. यामध्ये भरपूर रंगीत भाज्या घातल्या आहेत. तुम्ही हवं तर यामध्ये पनीर देखील बारीक कट करून घालू शकता. पहा काय सुंदर झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता. आता 100 ग्रॅम मोड आलेले मुगाचे आणि भरपूर भाज्यांचे 6 ते 8 आप्पे साधारण 180 ते 250 कॅलरीजच्या आसपास असू शकतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे. पोळी, भात, भाकरी असं काहीही न खाता फक्त हे आप्पे जर तुम्ही खाल्ले ना तर साधारण एका दिवसाला तुमचं अर्धा ते 1 किलो वजन सहज कमी होऊ शकतं.
यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, त्यामुळे सारखी भूक देखील लागत नाही. पोट एकदा भरलं की पुन्हा काही खाण्याची इच्छा देखील होत नाही. पहा किती छान असे मऊ लुसलुशीत, आतून मऊ आणि बाहेरून छान क्रिस्पी असे हे आप्पे तयार झालेले आहेत. सध्या आपल्या चॅनलवर वेट लॉस रेसिपीज चालू आहेत. तर अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.